नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीये, त्यांची केवायसी कशी करायची, भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न होते. आता तो प्रश्न सुटलेला आहे. कारण लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीये, त्यांच्यासाठी पर्याय आलेला आहे. त्यांची केवायसी कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. कारण आज 18 नोव्हेंबर रोजी शासनाने नवीन GR जो आहे तो काढलेला आहे आणि त्या GR मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे. आणि मी तुम्हाला केवायसी सुद्धा करून दाखवणार आहे आणि पुढे तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ नीट पहा शेवटपर्यंत. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहणार आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर केवायसी कशी करायची ते समजून घ्या. सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून या वेबसाईटवरती यायचं आहे. ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. इथं आल्यानंतर हा जो बॉक्स आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी, येथे क्लिक करा. या बॉक्सवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे विचारेल लाभार्थी आधार क्रमांक. आता जे कोणी लाडकी बहीण आहे, जो लाभार्थी आहे, त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. लाडक्या बहिणीचा आधार नंबर इथे टाकल्यानंतर जो कॅप्चा आहे, जो नंबर दिसत आहेत ते आहे तसे टाकायचे आहेत. आणि मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठावरती क्लिक केल्यानंतर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. कधी कधी OTP उशिरा येतो, थोडा वेळ तुम्ही वाट पहा किंवा रात्री पहाटे अशा पद्धतीने केवायसी करायची आहे. आता हा OTP येईल. OTP आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आल्यानंतर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आणि OTP टाकून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. आता सर्वजण विचारतील की याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर ते आता समजून घ्या. आपला OTP टाकला, सबमिट केला, तर तुमचं काम आता झालेलं आहे. ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीयेत, त्यांचं एवढंच प्रोसेस करायची आहे. म्हणजे पहा, OTP टाकून सबमिट केला. आता विचारते वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाका. तर इथं कोणाचाही आधार नंबर टाकायचा नाही. एवढीच अर्धवट केवायसी करायची आणि हा सोडून द्यायचा आहे. एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हाफ केवायसी करायची आहे. हाफ म्हणजे हे अर्धवट केवायसी करायची आहे. म्हणजे फक्त लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकून OTP घ्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा नाही. फक्त जे काही पती आहे, वडील आहे, त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोट झाला, घटस्फोटचं, निराधार असेल, तुम्हाला कोणीच नसेल, जर निराधारचं प्रमाणपत्र असेल, जे काही कागदपत्रे असतील ते तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या काही तुमच्या गावातल्या, त्यांच्याकडे तुम्हाला ती कागदपत्रे, म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं घटस्फोटाचं असेल किंवा निराधारचं असेल किंवा मृत्यू प्रमाणपत्र, ते तुम्हाला तुमच्या पतीचं जमा करायचं आहे. तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा घटस्फोटचं हे कागदपत्र जमा करायचे आहेत. कुणाकडे जमा करायचे आहेत, तर अंगणवाडी सेविकांच्या. GR मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. तुम्ही स्क्रीनवरती याचा जो GR आहे तो पाहू शकता की अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही कागदपत्र जमा करायचे आहेत. जर तुमच्या शेजारी कुठे शहरामध्ये अंगणवाडी जर नसेल तर तुम्ही जे काही महिला व बालविकास मंडळ अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊन जमा करू शकता. तर अशा पद्धतीने आता पती आणि वडील ज्यांना नाही आहेत त्यांना अशा पद्धतीने केवायसी आहे. तर अशा पद्धतीने केवायसी करा आणि आपली कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करा. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें.